ज्या विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये बीएड सीईटीचा जर फॉर्म भरलेला असेल तर आता विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की बीएड सीईटीचा जो रिझल्ट आहे हा कधीपर्यंत जाहीर केला जाणार आहे। कारण की 15 ते 20 दिवस ओलांडून गेलेले आहेत तरीसुद्धा सीईटी सेलकडून कोणत्याही प्रकारची अशी जी नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन आलेली नाही आहे। परंतु विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, जे नोटिफिकेशन पेज आहे म्हणजे इथे आपल्याला संपूर्ण नोटिफिकेशन दिसणार आहे, तर त्या नोटिफिकेशनमध्ये जीही अपडेट येणार आहे तुमची रिझल्टबद्दल ती तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। परंतु विद्यार्थ्यांचा डायरेक्टली रिझल्ट लागत नाही। आपण या अगोदरसुद्धा एक माहिती दिलेली होती याबद्दल, परंतु भरपूर विद्यार्थी आहे की जे कमेंट्स करत आहे रिझल्ट कधी लागणार आहे। तर विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती एकदा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। तर पहिली स्टेप काय असेल बघा, सर्वात पहिले तुम्हाला प्रोविजनल आन्सर की येणार आहे। प्रोविजनल आन्सर कीमध्ये तुम्ही सोडवलेला संपूर्ण तुमचा पेपर तुम्ही बघू शकता, तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता। मार्क्स कॅल्क्युलेट केल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण वाटत असेल तर तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता, म्हणजे आक्षेप नोंदवू शकता। आक्षेप नोंदवण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 दिवस देण्यात येतात। म्हणजे आन्सर की आल्यानंतर तुम्हाला आक्षेप नोंदवता येणार। आक्षेप नोंदवून झालेला जो टाईम पिरियड संपल्यानंतर तिथून 5 दिवस 7 दिवस किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये तुमची फायनल आन्सर की येते। फायनल आन्सर कीमध्ये जेही ॲक्सेप्ट तुम्ही घेणार आहे म्हणजे ऑब्जेक्शन घेणार आहे ते जर बरोबर ठरले तर तुम्हाला तुमचे जे मार्क्स आहे हे वाढून जातात, कारण ते जे क्वेश्चन राहतात ते कॅन्सल करण्यात येतात। त्यामुळे मग तुमचे जर मार्क्स वाढले तर तुमचा फायदा राहणार आहे। ठीक आहे, म्हणजे फायनल आन्सर की तुमची झाली की त्यानंतरची अपडेट राहणार आहे तुमची फायनल रिझल्ट आणि स्कोर कार्ड। तर स्कोर कार्ड तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि स्कोर कार्ड आले तुमचे आणि त्यानंतर तुमचे स्कोर कार्ड आले की त्यानंतर तुमची कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होणार आहे। तर कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। मी संपूर्ण जेवढे व्हिडिओ बनवत असेल त्यामध्ये मी डॉक्युमेंटचा उल्लेख करतोय। याच्या मागचं रिझन असं आहे की आम्ही लास्ट इयरला सुद्धा बघितलं आणि दरवर्षी बघतो डॉक्युमेंट्समुळे भरपूर जे विद्यार्थी आहे की ज्यांचा प्रवेश आम्ही रद्द झालेला पाहिलेला आहे। त्यामुळे तुमच्यासोबत असं व्हायला नको, त्यामुळे आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। डॉक्युमेंटचा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे। तरी समजा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट लिस्टचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये डॉक्युमेंट लिस्ट कमेंट्स करा। जर 2 ते 4 कमेंट्स आले आपल्याला तर लवकरच तुम्हाला प्रॉपर जे डॉक्युमेंट लिस्ट असेल परत त्यावरती तुम्हाला जेही डॉक्युमेंटची लिस्ट असेल त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ देण्यात येणार। त्याप्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। आणि बीएडचा रिझल्ट अजूनही आपल्याला वेट करणं आहे, कारण की तुमची जी आन्सर की आहे ही पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार अशाबद्दलची माहिती आलेली आहे। परंतु 100% माहिती खरी नाही आहे, कारण सीईटी सेल पहिल्या दिवशी आपल्याला अपडेट देईल, नोटिफिकेशनमध्ये टाकून देईल की तुमची आन्सर की उद्याला येणार अशाबद्दलची माहिती आहे। परंतु साधारणतः जी अपडेट चेक केली तर 15 तारखेच्या आत आपली आन्सर की यायला पाहिजे। आन्सर की आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।